नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत अतिशय झटपट, सोपा आणि एकदम कुरकुरीत असा तांदळाच्या पिठाचा डोसा. हा डोसा इतका सोपा आहे की आंबवण्याची अजिबात गरज नाही आणि चव मात्र अप्रतिम. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा हलका खाऊ, हा डोसा सगळ्यांनाच आवडणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एका भांड्यात घेऊया 2 वाट्या तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता हे कोरडं मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं. यानंतर थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मिसळायला सुरुवात करू. इथे एक महत्त्वाची गोष्ट, पाणी एकदम घालायचं नाही. थोडं थोडं घालत तांदळाच्या पिठाच्या सगळ्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या. मिश्रण अगदी गुळगुळीत झालं पाहिजे. आता हे मिश्रण पातळ करायचं आहे. लक्षात ठेवा, जितकं पीठ पातळ तितका डोसा जास्त कुरकुरीत. आता या पातळ बॅटरमध्ये आपण घालूया कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे चिली फ्लेक्स. हे सगळं छान मिसळून घेऊ. आता डोसा बनवण्यासाठी मी इथे बिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला तापला की त्याला हलकसं तेलाचं ग्रीसिंग करून घेऊ. आता या पातळ बॅटरचा एक डाव घेऊन तव्यावर पसरवा. हे बॅटर थोडं जाळीसारखं पसरलं तरी हरकत नाही, त्यामुळेच डोसा जास्त कुरकुरीत होतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, डोसा नेहमी मंद गॅसवरच भाजावा. मोठ्या आचेवर भाजला तर तो कुरकुरीत न होता पटकन जळू शकतो. वाटल्यास वरून किंचित तेल सोडू शकता. खालील बाजू छान सोनेरी आणि कुरकुरीत झाली की डोसा तयार. आता हा डोसा तव्यावरून काढताना एक लक्षात ठेवा, तो थेट प्लेटमध्ये न ठेवता जाळीवर काढा, नाहीतर वाफ धरून तो मऊ पडण्याची शक्यता असते. आता पुढचा डोसा घालताना एक गोष्ट नक्की करा, बॅटर परत एकदा नीट ढवळून घ्या, कारण रवा आणि पीठ खाली बसता आणि पाणी वर येतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला बॅटर सारखं करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच प्रकारे सगळे डोसे तयार करून घ्या आणि बघा, आपले झटपट होणारे एकदम कुरकुरीत तांदळाच्या पिठाचे डोसे तयार झाले आहेत. हे डोसे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा तिखट लसूण चटणीसोबत सर्व्ह करू शकता. गरमागरम डोसा आणि चटणी म्हणजे नाश्ता परफेक्ट. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.